तर श्रुती, युक्ती, अनुभूती असे तीन आधार आहे. कोणताही सिद्धांत जेव्हा मांडला जातो ना, तर श्रुतीचा आधार आहे की नाही त्याला, म्हणजे वेदांनी असं सांगितलंय का, आणि मग युक्ती म्हणजे तर्क, तर्काने ते सिद्ध होत आहे का, आणि तिसरं म्हणजे अनुभव, तर्काने अनेक गोष्टी आपण सिद्ध करू शकतो, पण जर अनुभव नसेल तर त्या वस्तू काय काल्पनिक ठरतील. तर इथे म्हणून आता मी परत परत तुम्हाला दाखविणे सांगिने, तर श्रुतीमध्ये पंडित शब्दाचा अर्थ आत्मज्ञानी असा आहे. तर नानुशोचंती पंडिता. अच्छा, आता शोक करत नाही, कशाबद्दल ते शोक करत नाही, हा दुसरा मुद्दा. कशाबद्दल तर म्हणे गतासून अगतासून, जे गेले आहे आणि जे गेले नाही आहे. आसू शब्दाचा अर्थ असतो प्राण, श्वास किंवा प्राण. तर गतासून म्हणजे ज्यांचं प्राण गेलेलं आहे, मेलेले आहे, गेलेले आहे. अगतासून म्हणजे जिवंत आहे. तर म्हणजे जिवंत आणखीन मेलेले असे दोन्ही प्रकारचे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल तो शोक करत नाही. गतासून अगतासून. आता बघा, शोक आपल्याला दोनच लोकांबद्दल होत असतो, वर्तमान काळामध्ये जे आहे ते, किंवा जे आधी होते. तर म्हणे इथे दोघांबद्दल शोक नाही. आता काय की अनेक लोक गेले आहेत. आता जगामध्ये नियमच आहे हा की जो येतो तो जातो. जातस्यहि ध्रुव मृत्यू. जो येतो त्या दिवशीच ठरलेलं असतं की तो केव्हा जाणार आहे. पण हे बरं आहे की आपल्याला माहित नाही आहे, नाही तर जगूच नाही शकत आपण. त्याच्या आधीच आपल्या कपाळावर ती तारीख लिहिलेली आहे, आणि ती तारीख फक्त ब्रह्मदेवच जाणतो, तोच वाचू शकतो. जसं डॉक्टर लोक जे प्रिस्क्रिप्शन लिहितात ते फक्त केमिस्ट लोकच वाचू शकतात, बाकी लोकांना काही कळत नाही काय. बरेच डॉक्टर लोक इथे बसले आहे. तर मरण आहे, जगाचा हा नियमच आहे. तर जीवित आहे आणि मरण आहे. आता जे लोक गेले त्यांच्याबद्दल मी शोक करत आहे. आता कोणी खात आहे, काही कढी पीत आहे आणि रडत आहे. आणि आता काय झालं म्हणे, 10 वर्षापूर्वी माझी बायको गेली, ती फार छान कढी बनवत होती. गतासूना, ती गेली, आता काय, आता जे आहे त्याचा आनंद घ्या ना. जे आहे तर जे लोक गेले त्यांची स्मृती, त्यांच्याबद्दल आठवण. म्हणजे मी असं नाही म्हणत की त्यांच्याबद्दल आदर किंवा प्रेम नसायला पाहिजे, पण आता त्याने काही तुम्हाला आनंद किंवा काही परत सुख मिळणार नाही. तर गतासून आणि अगतासून, जे गेलेले नाहीये. आता पहा इथे मुख्य काय आहे पॉइंट, नुसतं मेले आणखीन जिवंत जे आहे लोक त्यांच्याबद्दल तो शोक करत नाही. याचा अर्थ असा आहे की त्यांच्या बरोबर जो संबंध आहे ना, फक्त व्यक्ती असणे किंवा नसणे त्याच्यामुळे सुख दुःख होत नाही. कशामुळे? संबंध. आता जगामध्ये किती लोक मरत आहे, पण आपल्याला दुःख होतं का? काही नाही, कारण त्यांच्याशी आपण जुळलेलो नाही, काही नातं नाही, संबंध नाही. अनेक घटना घडत असतात, दुर्घटना, अपघात वगैरे, इतके लोक मेले. आपल्यासाठी ती फक्त एक बातमी असते, त्याच्याशी आपला काही भावनिक संबंध जुळलेला असतो म्हणून काही. तर इथे काय म्हटलेलं आहे की तो जो ज्ञानी पुरुष आहे तो असा आसक्त होत नाही, फार संबंध असा जोडत नाही, आणि तसं घट्ट धरून नाही ठेवत. त्याच्यामुळे दुःख आहे, येण्या जाण्यामुळे दुःख नाही आहे. लक्ष द्या.
जर मेल्यामुळे दुःख होत असेल तर किती लोक मरत आहे. अच्छा, आणि दुसरं, जेव्हा शत्रू मरतो तेव्हा दुःख का नाही होत? उलटच होतं तेव्हा. तर याचा अर्थ आहे मन, जे लोक गेले त्यांच्या बरोबर त्याचा संबंध कसा होता, किंवा जे आहे त्यांच्याबरोबर संबंध कसा. आणि तो ज्ञानी आहे म्हणजे काय, त्याला हे स्पष्ट माहीत आहे की सत्य काय आहे या जगाचं, आणि सतत त्याला स्मरण आहे. असं नाही की आपल्याला माहीत नाहीये, पण आपण विसरून जातो. आणि ती आसक्ती, राग, द्वेष एवढी हावी होते आपल्यावर की ते सत्य झाकलं जातं. आपल्याला वाटतं हे नेहमीच राहणार आहे आपल्याबरोबर, आणि अचानक अशा घटना घडतात, शॉक. तर म्हणजे हा आधीच तयार असतो. गतासून गतासून. अच्छा, आता दुसरा इथे अर्थ असा आहे, फक्त माणसांबद्दलच इथे सांगितलं नाहीये. जे माणसं गेलेले आहे किंवा जे जातीले, अनेक वस्तू, विषय जगामध्ये आहेत, ते येणारे जाणारे आहे की नाही. पद, प्रतिष्ठा, यश, कीर्ती, हे सुद्धा काय गत आहे आणि आगत आहे. आता त्यांच्यामध्ये जर मी आसक्त झालो तर पद, प्रतिष्ठा गेली तर मला दुःख होईल, आहे की नाही. तर गतासून अगतासूनाचा अर्थ चराचर म्हणजे जड चेतन सगळं, आणि त्यांच्या दोन अवस्था आहे, काही गेल्या आहे, काही येणार आहे. तो दोघांबरोबर तो काय राहतो, सम राहतो. तो म्हणतो शोक करण्यास काही कारणच नाही, अशोच्य आहे, अकारण आहे. अकारण. जर शोक करत आहे म्हणजे तुम्ही नीट विचार केलेला नाही. हे पहा, इथे शोकाचं कारण काय जरा इथे लक्षात घ्या. आता असं मी सांगितलं संबंध, जरा थोडा आणखीन आपण सखोल जर विचार केला तर संबंध खरं म्हणजे काय, अनित्य आहे. जन्मापासून तर आपण लोकांशी काही जुळलेलो नाहीये, हे कृत्रिम आहे ना, बनवलेलं आहे. लग्नाच्या आधी कुठे संबंध होता, जन्म होण्याच्या आधी कुठे संबंध होता. किती संबंध आपण सगळे जे आहे ते बनवतो. तर संबंधामध्ये सुख आहे, दुःख आहे, जर हे आपण मानलं म्हणजे काय, अज्ञान आहे, अविचार आहे. पंडितांनी काय केलेलं आहे, विचार केलेला आहे. म्हणजे त्याचं ठाम मत आहे की दुःखाचं कारण, शोकाचं कारण काय, अविचार आहे. पंडिताः न शोचंती, अज्ञानी शोचंती. म्हणजे काय, दोघांमध्ये फरक काय आहे, ज्ञान आणि अज्ञानाचाच आहे ना. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की जेवढं जास्त अज्ञान तेवढं जास्त दुःख, आणि जेवढं जास्त आपण विचार करू लागू तेवढं काय, दुःख कमी 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 होत जाईल. तर विचाराने दुःख कमी होईल, हे निगमन आहे, म्हणजे निर्णय आहे. आता गीतेमध्ये श्लोक सुद्धा आहे, अज्ञानेनावृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवः. आणि सगळे जंतू मोहित आहे. कशामुळे, अज्ञानामुळे. आणि इथे जंतू शब्दाचा अर्थ डास वगैरे नाही. जंतू म्हणजे आपण 5 फूट 6 इंच, म्हणजे आम्हाला तुम्ही जंतू म्हणत आहात, आमचा अपमान करत आहात. जंतू शब्दाचा अर्थ ज्याचा जन्म झालाय तो आहे जंतू. विवेक चूडामणीमध्ये पहिलाच अगदी श्लोक आहे, जंतूनाम नरजन्म दुर्लभम. जन्म घेणारे जेवढे लोक आहेत त्याच्यामध्ये मनुष्य सगळ्यात श्रेष्ठ आहे. सगळ्या जंतूंमध्ये श्रेष्ठ जंतू. किंवा दुसरा शब्द काय दिला जातो, प्राणी. मनुष्य एक सामाजिक प्राणी आहे. प्राणी म्हणजे ज्याला शेपूट आहे आणि 4 पाय आहे तेवढंच नाही,
आता असं वागतो तो माणूस तर वेगळं आहे. मनुष्य रूपेण मृगाश्चरंती. पण प्राणी शब्दाचा अर्थ काय? ज्याच्यामध्ये प्राणक्रिया सुरू आहे, प्राणक्रिया. तर अज्ञानेनावृतम ज्ञानम तेन मुह्यंती जंतवः. सगळे जे लोक आहेत ते अज्ञानामुळे मोहित झालेले आहे. मोहामुळे शोक आहे, भ्रम आहे. म्हणून विचारेण अविचारेण कृतो बंध. अविचारामुळे बंधन आहे. पंडित म्हणजे श्रीमंत आहे, पंडित म्हणजे त्याकडे भरपूर काही शक्ती आहे, सिद्धी आहे, ते नाही. वैचारिक शक्ती असं म्हणून तुम्ही म्हणू शकता. त्यांनी भरपूर विचार केला आहे आणि त्याला स्पष्ट दिसत आहे की खरं म्हणजे मी नित्य आहे, मी मुक्त आहे, तर कशाला शोक करायचा. कळलं ना? नाही तर दुःखाचे कारण आपण अनेक समजतो, वेगवेगळे कारण आहे. समाजामध्ये जर तुम्ही कोणाला विचारलं तू दुःखी काय, काही सांगेल पैसा नाही आहे, दुसरा काय म्हणेल शिक्षण नाही आहे, तिसरा काय म्हणेल बंगला नाही आहे, चौथा काय म्हणेल गाडी नाही आहे, पाचवा काय म्हणेल सून अशी आहे, सहावी काय म्हणेल सासू अशी आहे, मुलगा असा आहे, मुलगी आहे. म्हणजे काही ना काही लौकिक प्रापंचिक. दुःख काय तर म्हणे शेजारचा माणूस आहे त्याच्यामुळे दुःख आहे. नाही तर दुःख काय तर म्हणे ग्रह नक्षत्र. दुःख काय तर म्हणे घराचा डिझाईन बरोबर नाही आहे, चुकीच्या दिशेमध्ये आहे, वास्तुशास्त्रवाले असं म्हणते. म्हणजे अशी किती कारण झाले. आणि सगळे वरवरचे कारण आहे. खरं कारण काय आहे तर न अनुशोचंती. कथम का केन कारणेन ते न शोचंती. तर कारणमस्ती. काय कारण आहे तो म्हणे ज्ञान आहे त्यांच्याकडे, ज्ञान. ठीक आहे. न अनुशोचंती पंडिता गतासू न गतासूंश्च. अच्छा, आता अर्जुन तुझ्या बाबतीत सांगतो. म्हणे तू बोलत आहे, चांगले चांगले विचार मांडत आहे, पण जसं ज्ञानी असायला पाहिजे तसं काही तू वागत नाही. आता एका घरी कोणी पाहुणे आले तर त्यांची एक लहानशी पोरगी आहे, छकुली. ती आईला म्हणते, आई पाहुणे आले, चहा कर. आणि ती अगदी म्हणत आहे बसा बसा. आणि 2 मिनिटानंतर एकदम ती रडायला लागली, कारण तिचं चॉकलेट जे हातामध्ये होतं ते खाली पडलं. एकदम ती रडायला लागली. आता जे पाहुणे आहे, जेव्हा त्यांना ती म्हणाली होती या बसा चहा घ्या वगैरे, तेव्हा त्यांना वाटलं की ही फार मोठी पंडित आहे, हुशार आहे म्हणजे. पण 2 क्षणामध्ये तिचं पांडित्य समोर एकदम रडत आहे चॉकलेट. तर प्रज्ञावादांचं भाषच आहे, कारण तिने ऐकलंय, ते ऐकून फक्त तिला ते वाक्य पाठ झालेलं आहे की कोणी आला तरी बसा म्हणायचं, चहा द्यायचा. पण खरोखर तिला त्याचा अर्थ समजत नाही. कळलं ना? तर भाषच आहे, भाषण करत आहे ती. आणि पहिलं इम्प्रेशन तर चांगलं पडलं त्या पाहुण्यांचं, पण नंतर अरे छोट्याशा गोष्टीबद्दल रडत आहे. तर तसंच इथे काय भाषच आहे किंतु शोचंती. तर म्हणून तू विचार कर. गतासू न गतासूंश्च ना अनुशोचंती पंडिता प्रज्ञावतां बुद्धिमतां वादान च वचनानी. वादान म्हणजे वचनानी. तुझे वचन तर छान वाटत आहे, पण शंकराचार्य छान म्हणतात तदेतं मौढ्यम पांडित्यम च विरुद्धम. मूर्खता आणि पांडित्य एकाच वेळी तुझ्यामध्ये दिसत आहे. उन्मत्त इव इति अभिप्राय. हो, त्याला इथे शंकराचार्य उन्मत्त म्हणत आहे. बोलत काय आणि करत काही आहे.
म्हणून जरा तू काय कर, चिंतन कर. मूळ असी ती अभिप्राय. तर याप्रमाणे अगदी सुरुवातीलाच भगवंतानी जणू काही संकेत दिलेला आहे की आता मी तुला असं ज्ञान देईन ज्याच्यामुळे शोक तुला होणार नाही. शोकाचं कारण अविचारामुळे तू संबंधांना सत्य मानत आहे, आणि संबंध कधीच नित्य राहत नाही. आणि फक्त व्यक्तीच नाही, वस्तू, विषय, परिस्थिती सगळे गतासून अगतासून जाणारे येणारे आहे. म्हणून जे नित्य आहे, जे सत्य आहे, त्याच्याकडे तू लक्ष दे. याप्रमाणे इथे भगवंतानी विचार करायला अर्जुनाला जणू काही प्रेरित केलं. आता एक थोडं आणखीन सांगतो. वेदांताचा सिद्धांत आहे, जी वस्तू विचार केल्याने नाहीशी होते ती आधीच नसते. जी वस्तू विचाराने नाहीशी होते. जसं दोरीवर साप दिसत आहे तुम्हाला, दोरीवर साप. वेदांताचा वर्ग जेव्हा होता तर दोरी आणि सापाशिवाय होत नाही. म्हणून ते उदाहरण तर अनेक वेळा तुम्हाला ऐकायला मिळेल बरं का, कंटाळू नका तुम्हाला. आता दोरीवर साप दिसत आहे आणि त्याने विचार केला इथे साप कसा काय येईल, मी 10व्या मजल्यावर राहत आहे. त्याने विचार केला. आता विचार केल्यावर तर काय, थोडं हिंमत केली त्यांनी आणि स्पर्श केला. अरे साप नाही, काय आहे, दोरी आहे. आता तो साप आहे नाहीसा झाला, सर्प तो आधीच नव्हता. अविचारामुळे तो वाटत होता आणि त्याच्यामुळे त्याला भीती वाटत होती. विचार केल्याने तो गेला. हे पहा, जर तो खरोखर असता ना तो विचार केल्याने गेला नसता. त्यासाठी एक काठी आणावी लागली असते. पण नुसतं थोडं जरा लक्ष देऊन त्यांनी पाहिला आणि विचार केला. तर जी वस्तू विचार केल्याने नाहीशी होते ती आधीच नसते. अगदी तोच सिद्धांत इथे म्हणत आहे की ज्ञानी लोक विचार करतात आणि विचारामुळे त्या शोकाला नाहीस करतात. म्हणजे शोक खरं म्हणजे नाहीच. शोकासाठी काही स्थानच नाही, काही जागाच नाही, काही कारणच नाही, असा इथे म्हणतो. आता इथे जेव्हा देव म्हणतो की शोक करण्यास कारण नाही, कारण विचार तो केलेला नाही, तर विचार काय करावा. तर आता इथे म्हणतात कुतः ते अशोच्याः, हे सगळे शोचनीय का नाहीये, शोक करण्यास योग्य का नाहीये. तर म्हणे कारण की हे नेहमी राहणारे आहे. आता बा पुढचा श्लोक, नत्वे वाहम जातु नासम नत्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् नत्वेवाहं चातु नासं नत्वं नेमे जनाधिपाः वन भविष्यामः सर्वे वयमतः परम्. आता ते हेतू देत आहे. शोक का केला नाही पाहिजे, कारण तुला असं वाटत आहे की हे सगळे मरतील आणि तुझ्या हातून मरतील. तर म्हणे असं कधी होणार नाही. जगाचं सत्य काय आहे, तर म्हणे हे सगळेच्या सगळे लोक जे समोर दिसत आहे ते नित्य आहे. आता बा इथे फार सुंदर विचार समोर मांडला आहे. देव काय म्हणतो की न तू एव अहम जातु न आसम न त्वम अहम त्वम इमे जनाधिपाः. मी, तू, आणखीन हे सगळे राजे, सगळे लोक
असं कधी नव्हतं की हे नव्हते. लक्षात नाही का? हे सगळे कधी नव्हते. न आसम, पूर्वी नव्हते असं नाहीये, म्हणजे होते. म्हणजे ठीक आहे. आणि वर्तमान काळात तर दिसतच आहे. अर्जुन म्हणतो पण पुढे नाही राहणार ना. म्हणे नो नच एव न भविष्याम, असं नाहीये की ते भविष्यात राहणार नाही. सर्वे वयमतः परम, यापुढे सुद्धा सगळेजण राहतील. परम राहतील. कोण? सगळे, सर्वे वयम, आपण सगळे. म्हणजे असं कधीच नव्हतं की आपण नव्हतो, आणि असं कधी होणार नाही की आपण नसणार. अरे वा, हे तर फार छान बातमी तुम्ही दिली. म्हणजे आधी होतो, आत्ताही आहो, पुढेही सुद्धा राहणार आहे. म्हणजे मेल्यावर सुद्धा मी राहीन. हो, अरे वा, हे आता इथे काय सिद्धांत भगवंत मांडत आहे की सगळेच्या सगळे हे जीव आहे, जीवात्मा आहे. आता इथे 50 जीव बसलेले आहे. तर जीवाचा नाश होत नाही. फार मोठा सिद्धांत आहे इथे. आधी सुद्धा आपण होतो. ठीक आहे, आधी होतो तुम्ही म्हणत आहात म्हणून मानत आहात. आता आपल्याला विश्वास होत नाही की मी आधी होतो. आपल्याकडं मी अमुक तारखेला अमुक वर्षी जन्माचा याच्या आधी नव्हतो, पण असं नाही आहे. आणि याच्या पुढे सुद्धा मी राहीन. याला म्हणतात जीवाचं सातत्य. आपल्या इथे पुनर्जन्मवादाचा सिद्धांत आहे. हिंदू सनातन धर्मामध्ये हा सिद्धांत फार काय म्हणतात उघडरित्या त्यांनी मान्य केलेला आहे. दुसऱ्या धर्मांनी मान्य केलं आहे, पण ते तेवढं बोलत नाही ओपनली. पण आपल्या सगळ्या शास्त्रांमध्ये पुनर्जन्म आपण आपल्या रोजच्या वैच्यातही बोलतो ना. तू असं करेल तर पहा पुढच्या जन्मी तुला असा जन्म पडेल. किंवा आपण लगेच म्हणतो काय माहिती कोणत्या मागच्या जन्मी मी काय केलं होतं, मला हा त्रास भोगावा लागतो. म्हणजे इनडायरेक्टली, अप्रत्यक्ष रूपेण आपण मानत आहोत की आधी होतो. तर पूर्वजन्म आणखीन पुनर्जन्म हा एक जो सिद्धांत आहे इथे गीतेमध्ये अनेक वेळा भगवंतांनी सांगितलेला आहे. तर इथे म्हणतात अतीतेषु देहोत्पत्ती विनाशेषु नित्यम एव अहम. देहाची उत्पत्ती आणखीन विनाश याला कोणी थांबवू शकत नाही. पण याच्यामध्ये जो जीव बसलेला आहे, ज्याचा हा देह आहे, तो म्हणे नेहमीच राहणार आहे. म्हणून रामचरित मानसामध्ये सुद्धा एक चौपाई आहे, ईश्वर अंश जीव अविनाशी, चेतन अमल सहज सुख राशी. म्हणे जीव अविनाशी आहे. 15व्या अध्यायात म्हटलेलं आहे ना, ममई वांशो जीवलोके जीवभूत सनातन. तर म्हणून भीती बाळगण्याची काही गरजच नाहीये. आणि मी मरणार आहे एक तर हा मुद्दा, आणि मी लोकांना मारीन हे सुद्धा नाही. तू प्रयत्न जरी केला तरी मरणार नाही. तर म्हणून तू जरा याच्यावर चिंतन कर, विचार कर. इथे गुरुदेवांनी आपल्या भाष्यामध्ये फार सुंदर म्हटलेलं आहे की फक्त आपल्या हिंदू लोकांनीच हे मान्य केलेलं नाहीये की पुनर्जन्म होतो, तर इतर पाश्चात्य तत्वज्ञानी लोकांनी सुद्धा मानलं आहे. आणि इथे त्यांनी एक मोठी यादी दिली आहे. आणखी जे इतर धर्मांचे जे लोक आहेत त्यांनी सुद्धा थोडंफार मानलंच आहे. इथे म्हणतात की पुनर्जन्माचा सिद्धांत स्वीकारला होता अनेक लोकांनी. आपल्या बुक ऑफ विजडम या पुस्तकात सॉलोमन म्हणतो, सर्व अवयव शाबूत असलेल्या शरीरामध्ये
जन्माला येणे हे पूर्वजन्मातील सुकृतांचे फळ आहे. म्हणजे पूर्वजन्म स्वीकार केला की नाही. दुसऱ्या धर्माचे लोक म्हणतात, आता मी धर्माचं नाव नाही घेत, त्याच्यामध्ये काय म्हटलंय की तो म्हणतो की दगडाच्या रूपात मी मेलो आणि वनस्पती झालो. ऐका, वनस्पतीच्या रूपात मी मेलो आणि प्राणी झालो, प्राण्यांच्या रूपात मी मेलो आणि मनुष्य झालो, मग मी मरण्यास का घाबरावे, असा त्या धर्मातला तो जो विद्वान आहे म्हणत आहे. मृत्यूमुळे कधी माझी वृद्धी कमी झाली का असं. मी मनुष्य रूपात मृत्यू पावीन व देवदूत होईन. आता कब्र वगैरे असतात ना, आता तिथे लोक जातात, फुलं वगैरे ठेवतात, म्हणजे आहे ना काहीतरी. असं नाही की देह मेल्यावर सगळं संपलं. आता एक तत्वज्ञान आहे चार्वाक तत्वज्ञान, ते हेच मान्य करत, म्हणजे त्यांचा हा सिद्धांत आहे की भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनो कुतः. म्हणे देह भस्मीभूत झाला मग कुठे. म्हणून ते काय म्हणतात, खूप मस्त तुम्ही खा प्या जगा, पुढच्या जन्माची काही काळजी करू नका. ते म्हणतात जर खायला प्यायला पैसा नसेल तर पैसा ऋण घेऊन पैसा घ्या. ऋणम कृत्वा घृतम पिबेत, तूप जरूर प्या. जर नसेल पैसा तर मागा. तर कोणी काय म्हणते, मग आम्हाला पुढच्या जन्मी फेडावं लागेल, तर पुढच्या जन्म होत नाही. म्हणून खाओ पिओ मौज करो, ईट ड्रिंक अँड बी मेरी, हा त्यांचा सिद्धांत आहे. तर ते काय म्हणतात, जे प्रत्यक्ष दिसतं ना तेच सत्य आहे. तर प्रत्यक्षामध्ये काही दिसत नाही, कोणी जीवात्मा बाहेर निघत आहे आणि जात आहे. सूक्ष्म आहे ना, कधी दिसणारही नाही तो. नाही, जोपर्यंत दिसणार नाही तोपर्यंत मी स्वीकार करणार नाही. हा सिद्धांत फारच चुकीचा आहे. अनेक अशा गोष्टी आहे ज्या दिसत नाही पण होतात, दिसतात, म्हणजे असतात, अस्तित्वात आहे. मन दिसत नाही पण आहे की नाही, बुद्धी दिसत नाही पण आहे की नाही, एक कोणाला विचार करावा लागेल. मेंदू दिसतो पण बुद्धी दिसत नाही, हृदय दिसतो पण मन दिसत नाही. प्रत्यक्ष देह मरत आहे म्हणून बस तेवढंच आहे, फार स्थूल बुद्धी आहे. भागवतामध्ये शुकदेव मुनी परीक्षित महाराजांना म्हणतात, जही पशुबुद्धी, मी मरणार आहे ही पशुबुद्धी आहे. म्हणे तू आता सोड त्या पशुबुद्धीला. हे बघ, पशुला काय, त्याला विचार करण्याचं काही सामर्थ्य आहे, त्याला वाटतं शरीर आहे तेवढंच आहे, त्याच्या पुढे काही नाही. तर मी सुद्धा जर तेच म्हणत असेल तर मग मी काय पशु सोडी. तर म्हणून इथे भगवंत म्हणत आहे की जीवात्मा नित्य आहे. आणि म्हणून इथे गुरुदेव म्हणतात, असे उदाहरण दिले त्यांनी, नंतरच्या काळात हे अत्यंत समर्पक असे तत्वज्ञान सिद्धांत म्हणून अनेक जे तत्वज्ञानी आहेत त्यांनी हा सिद्धांत स्वीकार केलेला आहे. आता इथे एवढे नावं दिलेले आहे, गटे, फिश्टे, शेलिंग, लेसिंग, ह्यूम, स्पेन्सर, मॅक्स मुलर यांच्यासारख्या विद्वानांनाही हा सिद्धांत वादातीत असल्याचे मान्य केले आहे. हे बघ, गुरुदेव जे आहे ना, त्यांचा खूप अभ्यास होता पाश्चात्य तत्वज्ञानाबद्दल, कारण ते इंग्रजीमध्ये सगळं त्यांचं पूर्ण शिक्षण झालं, MA इंग्लिश होतं. तर त्यांनी सगळे हे जे तत्वज्ञानी त्यांचे पुस्तकं, विचार, याचा अभ्यास केलेला आहे. म्हणून त्यांच्या भाष्यांमध्ये सगळे आपल्याला आढळतात. तर देव जे म्हणत आहे ते सगळ्यांनी काय स्वीकार केला आहे, किंवा आज नाही तर उद्या मान्य ते करतील. तर याप्रमाणे जीवात्मा नित्य आहे हे इथे सांगितलं. आता पहा, जीव अनेक आहे म्हणून इथे अनेक वचन सांगितलं, जनाधिपाहा, अनेक वचन आहे. आपण सगळे काय आहोत, जीव आहोत, जीवात्मा त्याला म्हणतात.
मी अजून पुढे सांगीन आहे, आत्मा एक आहे पण जीवात्मा अनेक आहे. आता याच्यामध्ये लोकांना खूप कन्फ्युजन होतं, कारण समाजामध्ये आत्मा शब्द जीवात्म्याच्या अर्थानेच तो प्रयोग केला जातो. आपण म्हणतो आत्मा जाते, आत्मा नाही जात, जीवात्मा जाते. त्याच्यावर पुढे विचार करेन, हे डोक्यामध्ये ठेवा एका कोपऱ्यात, की असं स्वामीजी म्हणाले आहे. पण चिंतन पुढे करू, कारण इथे श्लोक काय म्हणत आहे, अनेक जीव आहे आणि ते कसे आहे, नित्य आहे. म्हणून अर्जुना तू घाबरू नको, आणखीन उगीच असं नको समजू की तू लोकांना मारेल. तर इथे तर्क दिला, युक्ती सांगितली की शोक करण्यास कारण नाही, कारण सगळे नित्य आहे. त्रिषु कालेषु, शंकराचार्य म्हणतात, देह विनाशात परम, उत्तर काले, परम शब्द आलेला नाही सर, सर्वे वयमत परम, परम म्हणजे उत्तर काले, पुढे पुढे सुद्धा आपण राहणार आहोत. त्रिषु कालेषु नित्या आत्मस्वरूपेण इति अर्थ. आता इथे याला अजून स्पष्ट करतात पुढच्या श्लोकामध्ये आणि उदाहरण देत आहे की पहा, तुझ्या शरीरामध्ये किती परिवर्तन होत आहे. जिवंत असताना शरीर मरत आहे, पण तू शोक करत नाही, तुला दुःख होत नाही. तर मग मेल्यावर का दुःख होईल? आता श्लोक आधी वाच. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिः धीरस्तत्र न मुह्यति. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिः धीरस्तत्र न मुह्यति. आता इथे उदाहरण दिलंय, म्हणतात पहा की यथा, यथा म्हणजे ज्याप्रमाणे, यथा देहे या शरीरामध्ये, सप्तमी विभक्ती, या शरीरामध्ये जो शरीराचा मालक आहे, शरीराचा स्वामी आहे, त्याचं नाव आहे देही. देहाचा जो स्वामी आहे त्याला म्हणतात देही. तर इथे म्हणतात की या देहामध्ये देहिनः अस्मिन् देहे, या देहामध्ये देही आहे, तो त्या देहापेक्षा काय वेगळा, तो त्या देहामध्ये राहतो. जीवालाच इथे काय म्हटलेलं आहे, देही. लक्षात नाही का, जीवात्म्याला देही म्हटलेलं आहे. एकाने छान सांगितलं असं, देहामध्ये राहणारा देही, रथामध्ये जो बसतो त्याला काय म्हणू, रथी. ग्रहामध्ये राहणारा ग्रही, फ्लॅटमध्ये राहणारा फ्लॅटी. तो फ्लॅट पासून वेगळा आहे, फ्लॅट झोपतो. तर देहापासून वेगळा देही. ठीक आहे, म्हणजे काय, ठीक आहे, आम्हाला कळलं, एक आहे देह, दुसरा आहे देही. आता इथे म्हणतात की जर देहाकडे आपण पाहिलं तर तुम्हाला काय दिसेल, कौमारम यौवनम जरा. शरीराच्या 3 अवस्था तुम्हाला दिसतील, बालपण, तारुण्य, आणखी म्हातारपण. कुमार म्हणजे बालपण, यौवनम तरुण अवस्था, जरा जरावस्था. अनेक वेळा मी सांगितलं, जरावस्था म्हणजे हिंदीमध्ये काय म्हणतात, जरा म्हणजे थोडंस ना, तर जरा म्हणजे अब तुम्हारी आयु जरासी बची है, जरावस्था. जरा म्हणजे जर्जर, अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम. सगळे अवयव ढिल्ले झाले, ही जरावस्था आहे.
आवडत नाही कोणाला, पण आता काय करा, जावं लागतं त्या अवस्थेत. म्हणून त्याला जनावस्था आता नाही म्हणत, ज्येष्ठ नागरिक आहोत, बरं वाटतं जरा असं जर म्हटलं तर जरा अवस्था, 3 अवस्था या आहे. आता इथं गंमत अशी आहे की एक म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा एक शरीर होतं, आणि जेव्हा मी तरुण झालो तेव्हा ते शरीर गेलं की नाही, ते मेलं खरं म्हणजे. आणि डॉक्टर लोक आहे इथे, डॉक्टरांना विचारा, सगळ्या पेशी बदलतात 7 वर्षात, पूर्ण काय होतं, कायापालट ज्याला म्हणतात. म्हणजे आपण किती वेळा मरतो, पण आपल्याला कधी दुःख झालं का की आता मी मरत आहे, बालपण आता जात आहे, आता मी, आपल्याला एक कॉन्स्टंट एक अशी एक समज आहे की मी जो लहानपणी होतो तोच आज तरुण आहे, तोच आज वृद्ध आहे. म्हणजे देर इज समथिंग विच इज नॉट चेंजिंग. सगळ्यांना मी आधी होतो, मी असं केलं, मी तसं केलं, खरं म्हणजे तो मी कधीच बदललाय. जर शरीरच मी असतो ना, तर शरीर तर मेलंय किती वेळा, आणि मी पूर्णपणे स्वतःला असा अनुभव केला असता की मी आता वेगळाच आहे. पण असं तर होत नाही. मी आधी होतो, मी असं करायचो, मी हे केलं. आपण एक बीज पेरतो आणि मग त्याच्यावरून झाड येतं. आता 25 वर्ष 30 वर्ष त्या झाडाला आपण काय म्हणतो, मीच हे पेरलो. म्हणजे देर इज समथिंग विच इज कंटिन्युइंग, सातत्य आहे. तर या सातत्याने एक आपल्याला गोष्ट समजते की एक अस्तित्व असं आहे जे मरत नाही. तर तो जो देही आहे, म्हणजे जो मी आहे, तो जीव आहे, तो कसा आहे तर म्हणे नित्य. आणि इथे सुंदर, इथे म्हणतात की जेव्हा तुम्ही इतक्या वेळा मेलात तेव्हा तुम्हाला काही दुःख झालं नाही, तर आता एकदा आणखीन तुम्ही मराल तर मग का तुम्ही दुःखी होता. एकदा आणखी म्हणजे आता हे जेव्हा शरीर आपलं जाईल, म्हणे तेच तर आहे, याच्यामध्ये काय, मी जिवंत आहे ना, हे सगळे यौवन तरुण याच्यामध्ये जिवंत असताना बदललं, म्हणून मला काही भीती वाटली नाही. पण आता एकदम एक नवीन शरीर मला मिळेल तर मला असं वाटतं की मी राहणारच नाही. अरे तुम्ही अनेक वेळा मेला आहात या शरीरामध्ये. जर शरीराकडेच बघितलं तर तुम्हाला दुःख झालं नाही म्हणजे तुम्ही मरत नाही. तर इथे म्हणतात यथा अस्मिन देहे कौमारम यौवनम जरा, तथा त्याचप्रमाणे देहांतर प्राप्ती. इतक्या वेळा तुम्ही नवीन देह घेतलाय, तर आता एक पूर्णपणे नवीन देह जेव्हा तुम्हाला मिळेल तर मग तुम्ही त्याबद्दल रडत का किंवा भयभीत का. तुमचं अस्तित्व तर राहील ना, कंटिन्यू राहील. अरे जेव्हा नवे कपडे तुम्ही घेतात तेव्हा तुम्ही आनंदी होता की नाही, दिवाळी दसऱ्यामध्ये. तर म्हणे आता काय नवीन वस्त्र मिळेल तर म्हणजे आनंदाची ही गोष्ट आहे. नाही नाही स्वामीजी, पण इथे आम्ही जे सगळं कमावलंय आणखी ते सगळं सोडावं लागेल ना. नवीन मिळेल ते ठीक आहे, पण म्हणजे स्वामीजी छान म्हणतात, जर देव असं म्हणतो की पुढच्या जन्मी सगळं काही हे जे आता कमावलेलं आहे ते सगळं ट्रान्सफर करू आम्ही, तर कोणाला मरण्याची भीती राहणार. इट्स ओके, गुड. परत तोच बंगला, गाडी, मग काय ट्रान्सफर झाली फक्त. तर याच्या बरोबर जो संबंध आहे, ममत्व, ते सगळ्या गोष्टी ज्याच्याशी संबंध त्याच सुटतील ना, त्याचं दुःख आहे मला. तर देहे कौमारम यौवन तथा देहांतर प्राप्ती. देहांतर म्हणजे दुसरा देह, अंतर म्हणजे दुसरं. एक देहामधून दुसऱ्या देहामध्ये तू जेव्हा जाईल तर का मुह्यंती. आणि इथे म्हणतात तत्र न मुह्यंती, धीरः तत्र न मुह्यंती. जे धीर लोक आहे ते मोहित होत नाही. आता इथे आधी ज्यांना पंडित म्हटलंय त्यांना तिथे काय म्हटलंय, ज्यांनी विचार केलेला आहे स्वतःबद्दल.
तर म्हणे त्यांना दुःख होत नाही. म्हणे याच्यामध्ये माझं अस्तित्व तर तसंच राहील ना. मग काय, धीरच तत्र न मुह्यति. आता पहा, आपल्या या शरीरामध्ये या 3 अवस्था तर येतातच, यौवन वगैरे. आणखीन 3 अवस्था त्या सुद्धा येतात, जाग्रत, स्वप्न, सुषुप्ती. जाग्रत अवस्था आहे सध्या, मग काय स्वप्न, मग रात्री झोप. अच्छा, झोपेमध्ये सुद्धा आपल्या अस्तित्वाची आठवण असते का? जरा लक्षात घ्या. नसते ना, भान आपल्याला नसतो. पण आपल्याला भीती वाटते का, आता मला माहित नाही मी कुठे जात आहे. लक्षात घ्या, आपल्याला विश्वास असतो की उठल्यावर परत मी या शरीरामध्ये नाही. म्हणून झोपण्यात काही भीती वाटत नाही की आता मी कुठे शून्यामध्ये विलीन होत आहे. उलट लोक वाट पाहतात की केव्हा मी तिथे विलीन होईल. झोपेची वाट पाहतात, आणि जेव्हा संधी मिळते लगेच एक झपकी, डुलकी. तर पहा, झोप म्हणजे मरणासारखीच एक अवस्था आहे, लक्षात घ्या. पण फरक काय आहे, झोपेमधून आपण उठतो परत त्या शरीरात आहे, म्हणून आपल्याला काही घाबरत नाही. पण मेल्यानंतर दुसरं शरीर, अच्छा, झोपेचा तर आपल्याला रोज अनुभव आहे. आणि आपल्याला आठवण आहे की काल मी झोपलो होतो, आज परत उठलो, तर ठीक आहे, आता आज परत झोपीन तर उद्या परत उठेन. पण ती सुद्धा अभावावस्था आहे. मी कोण आहे, कुठे आहे, काहीच माहित नाही. तसं एक मृत व्यक्ती असतो. लांबून जर बघितलं तर लोकांना असं वाटतं जिवंत आहे की मेला आहे, झोपलेला आहे. तर अभावात्मक ती स्थिती आहे. पण विश्वास आहे. आता इथे सुद्धा जर तुम्ही शास्त्रांवर विश्वास ठेवला की शास्त्र म्हणत आहे की तुम्ही मरणार नाही, तर मग न मुह्यति. पण आपल्याला थोडा विश्वास जरा कमी आहे, आणि परत प्रत्यक्ष असा अनुभव आपल्याला नाही आहे. म्हणजे अनेक शरीर आपण बदलले आहे, पण आपल्याला ते काही आठवत नाही. म्हणून विश्वास करणं फार कठीण आहे की आधी मी होतो. लोक काय म्हणतात, जर मी आधी होतो तर मला आठवण काय? मला आठवत नाही म्हणजे मी नव्हतो, असं लोक म्हणतात. पण हा चुकीचा तर्क आहे. तुम्ही कालच्या प्रवचनात होता का? पण कालचं प्रवचन आठवतं का? मुळीच नाही. तुम्हाला आठवत नाही म्हणून तुम्ही काल नव्हता असं मी म्हणू शकतो. म्हणून आठवण इज नॉट द प्रमाण. लक्षात घ्या, स्मृती प्रमाण नाहीये. अनेक अनुभव आपण केलेले आहे, पण आठवत नाही म्हणून मला ते अनुभव झालेलेच नाहीये असं तुम्ही कसं म्हणाल? म्हणून स्मृतीच्या आधारावर निषेध करू नका. श्रुती काय म्हणते, वेद काय म्हणते, आणि तर्क काय म्हणतो. इथे तर्कच आहे हा की या शरीरामध्ये आपण किती वेळा मेलोय, पण एक अस्तित्व आहे जे मेलं नाही. म्हणून हे शरीर जर मेलं तरी ते अस्तित्व काय राहील, असं इथे म्हणतात. तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यति. तर या 3 श्लोकांमध्ये देवानी काय सांगितलं की जीव नित्य आहे, म्हणून शोक करू नको. आता अर्जुन म्हणतो ठीक आहे, मला जीवात्मा वगैरे मी त्याच्यावर विचार करत नाही. मला इथे प्रत्यक्ष या जीवनामध्ये अनेक कारण दिसत आहे ज्याच्यामुळे दुःख होत आहे, त्याचं काय? ठीक आहे, हे तुम्ही सर्वोच्च पातळीवरून मला सांगत आहात की काय मी नित्य आहे म्हणून मला काही शोक करण्याची काही गरज नाही. पण या जगामध्ये अशा परिस्थिती येत आहेत त्याच्यामुळे मी पूर्णपणे विचलित होतो, त्याच्याबद्दल सांगा जरा. देव म्हणाले उद्या या. ठीक आहे, उद्या आपण पाहू. हा श्लोक पुढचा वाचून घेतो, उद्याचा. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय
शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्याः तांस्ति तिक्षस्व भारत मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदाः पायिनो नित्याः तांस्ति तिक्षस्व भारत. उद्या पाहूया. आरती. 2 मिनिटं भगवंताचं नाव घेऊ तोपर्यंत आरती. जय जय गोविंद जय हरि गोविंद जय जय